नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। चला तर आता मी इथं घेतली होती 1 वाटी तांदूळ। चावल आपला एकदम मोकळा खटखटीत कसा होतो हे तुम्हाला मी आज एक ट्रिक दाखवणार आहे। तर इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेली आहे, तर ती बघा भिजू टाकली होती मी 15 ते 20 मिनिटं। तर ही तांदूळ आपले 15 ते 20 मिनिटं भिजून दिलेली आहे मी। तर तुम्ही कुठले तांदूळ फक्त आपले कुपनाचे तांदूळ फक्त भिजत घालायचे, नाही तर ही कच्चे तांदूळ जे असतात 50-60 रुपये किलोचे, ते तांदूळ आपण 15-20 मिनिटं भिजत घालायचे। त्याला काय पण होत नाही, बघू शकताय तुम्ही। तर ही मी भिजत घातलेली ते 1 वाटीभर तांदूळ आणि फुगलेलं पण आहे जास्त तांदूळ। तर ह्याच्यातलं पाणी आपल्याला ही काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी यूज करायचं आहे। तर मी आता दुसरं पाणी टाकत आहे ह्याला आणि हे पाणी काढून टाकत आहे। का तर हे तांदूळ आपण बऱ्याच वेळ थोडंसं मीठ टाकून भिजत टाकलेले असतात त्यामुळं, आणि एकदम मोकळा खटखटीत असा भात याचा होतो, तर न हाताला चिपकणारा, बघू शकताय। आणि याचा तुकडा पण होत नाही। काय तांदूळ भिजत टाकले तर त्याची तुकडा होतो, तर जसून तसे तांदूळ बघा हे उडला जातो हाता, आपण जर थोडासा दाबला गेले तर हे पाणी ओतून काढत आहे मी। तर बघू शकता हे पाणी ओतून दिलेलं आहे। आता ह्याला पाणी आपल्याला गॅस चालू केलेला आहे, गॅसवर ही कढई ठेवायची। कढई ठेवली का गॅस फुल करायचा आणि थोडंसं पाणी वरून टाकून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम मस्त असे शिजले जाते बघा तांदूळ। तर मी आता गॅस फुल केलेला आहे आणि ह्याच्यावरती कढई ठेवलेली। तर ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं 1 तांबर आपल्याला। तर बघू शकता आता मी ह्याला पाणी टाकून घेत आहे। तर पाणी किती टाकायचं आहे, 1 तांबे पाणी टाकलेलं आहे, अजून थोडंसं वर एक अर्धा ग्लास टाकायचं। तर बघू शकता अर्धा ग्लास पाणी बोलली होती, तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे। त्यामधलं आपल्याला अर्ध्यातला अर्ध टाकून मी थोडंसं बाकी ठेवलेलं आहे। आता ह्यावर काय करायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं। तर ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। तर ह्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये काय करायचं आपल्याला, एक पळी फिरून घ्यायची ह्याच्यात, किंवा चमच फिरून घ्यायचा, म्हणजे मीठ मिक्स व्हायला, आणि ह्यावरती झाकण ठेवायचे थोड्या वेळ। चला 5 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आणि गॅस फुल करायचा। असला भारी भात मोकळा खटखटीत शिजला जातो। तर गॅस फुल ठेवायचा आणि झाकण ठेवायचं वरती। 5 मिनिटात भात शिजला जातो आणि असला मोकळा भात हाताला न चिपकणारा, नाहीतर आधीच चिखलावानी भात पण खाऊ वाटत नाही, असा भात हाताला चिपकून राहतो। ही भात कसलाच हाताला चिपकत नाही। चला तर आता मी टाकलेलं आहे चावल शिजायला। 5 मिनिटात तुम्हाला बघू शकताय तुम्ही कसला शिजला जातो। आणि नक्की तुम्ही माझी ही ट्रिक एकदा यूज करून पहा, तुम्हाला बार बार चिखलासारखा भात होणार नाही, चावल होणार नाही तुमचा, आणि मोकळा खटखटीत चावल शिजला जाणार। बघू शकता आता ही मोकळा खटखटीत भात झालेला आहे। तर गरम असल्यामुळं थोडीशी वाफ नाही निघून दिली। तर हीच म्हणलं तुम्हाला दाखवा, तांदूळ भिजू टाकून खूप छान भात होतो, आणि असे हे टाईपचा चावल शिजू शकताय तुम्ही। चला इथंच व्हिडिओ खतम करत आहे। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। बाय सर्वांना।